पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आमदार गायकवाडांच्या 35 कोटी कमिशनच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळांची टीका. आमदार संजय गायकवाडांनी आपल्या विकासकामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी. सपकाळ: मी कार्यकर्त्यांसाठी 35 कोटींचं कमिशन सोडलं, असं वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना केलं व त्यानंतर तो शब्द चुकून आल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. मात्र त्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आपले जावाई, व्याही यांना सर्व ठेके दिले आहेत आणि कचरा साफ करण्याचं कंत्राटही त्यांना घरातच पाहिजे. अनेक अवैध धंदे आणि काळा पैसा डोक्यात गेल्याची टीका सपकाळ यांनी केली. सोबतच आमदार गायकवाड यांनी आपल्या विकासकामाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याचं आवाहन देखील श्री सपकाळ यांनी केलं आहे. त्यांची बोबडी वळली असं देखील त्यांनी सांगितलंय. त्याबद्दल मी त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करतो. गेट वेल सून अशी मी शुभेच्छा देखील त्यांना देतो आणि सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर ही प्रार्थनाही या निमित्ताने करतो. मात्र यासोबतच विकासाच्या ज्या काही वल्गना त्यांच्या आहेत त्या अनुषंगानं त्यांनी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी की मी इतके कोटीची कामं या गावात या कामाकरता एवढे पैसे आणले आणि हे सर्व पैसे खर्च झाले, याचा एक श्वेतपत्रिका त्यांनी या निमित्तानं कुठेतरी सादर करावी, जेणेकरून त्यांचा जो विकासाचा लेखाजोखा आहे तो सर्वांना जो समजेल आणि कुठेतरी तो तपासूनही घेतला जाईल. अलबत्ता कार्यकर्त्यांना कमिशनचा आणि विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त केवळ बाता आहेत. कारण जवयाला हिवाळ्याला ठेके मिळतात आहे, कोणताही दुसरा ठेकेदार नाही. एवढंच नाही तर कचरा साफ करण्याचे टेंडर हे घरातच त्यांना हवंय. एवढंच नाही तर वरली मटक्याची दुकानं, अवैध व्यवसाय जी आहेत किंवा रेतीची जी अवैध वाहतूक आहे हे करणारे कोण हे सगळं माहिती आहे. त्यामुळे हा येत असणारा सगळा जो काळा पैसा आहे, हा नंबर 2चा जो पैसा आहे ज्याच्याबद्दल अनेक वेगवेगळे शब्द वापरले जातात, हा आता डोक्यात कुठेतरी घुसलाय. त्यामुळे त्यांच्यासाठी सहानुभूती आणि क्यू या निमित्ताने व्यक्त करत असताना अशा प्रकारची एक वेगळी विकृती जी समोर येत आहे त्या विकृतीचा मी या निमित्ताने धिक्कार करतो.